ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. केअरटेकर भाग 1. अनोळखी घरातील नवी जबाबदारी. माझं नाव अन्वी आहे. मी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. बाबांची तब्येत काही वर्षांपासून ठीक नसल्यामुळे घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आई घरकाम करून घर सांभाळायची आणि माझ्या लहान भावाचं शिक्षण सुरू होतं. माझं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण घरची परिस्थिती पाहून मला नोकरी करणं गरजेचं होतं. अनेक ठिकाणी नोकरी शोधूनही मला योग्य काम मिळत नव्हतं. एक दिवस माझ्या मैत्रिणीने मला फोन लावला. ती म्हणाली, एका मोठ्या घरात केअरटेकरची नोकरी असल्यास सांगितलं. पगार चांगला होता, राहण्याची सोय होती आणि कामही एका आजारी व्यक्तीची काळजी घेण्याचं होतं. सुरुवातीला मला थोडी भीती वाटली, कारण त्या घराबद्दल मला काहीच माहिती नव्हती. पण घरची गरज लक्षात घेऊन मी मुलाखतीला जाण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी मी त्या पत्त्यावर पोहोचले. शहराच्या गजबजलेल्या भागापासून थोडं दूर असलेले तो एक मोठा प्रशस्त बंगला होता. बंगल्याचं गेट उघडताच माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. घर खूप सुंदर होतं, पण वातावरण मात्र काहीसं शांत आणि गंभीर वाटत होतं. दार उघडायला एक वयस्कर गृहस्थ आले. त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, तुम्ही अन्वी? मी होकारार्थी मान हलवली. ते म्हणाले, मी देशमुख. माझ्या मुलासाठी केअरटेकरची गरज आहे. काम सोपं नाही, पण तुम्ही मनापासून केलं तर तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही. मी त्यांना माझ्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यांनी काही प्रश्न विचारले आणि शेवटी म्हणाले, उद्यापासून कामावर या. त्यांच्या आवाजात समाधान होतं, पण त्यांच्या डोळ्यात मात्र एखादी न सांगितलेले दुःख स्पष्ट दिसत होतं. मी दुसऱ्या दिवशी माझ्या काही वस्तू घेऊन त्या बंगल्यात राहायला आले. देशमुख काकांनी मला घर दाखवलं. मोठं हॉल, सुंदर बाग, प्रशस्त स्वयंपाकघर आणि वरच्या मजल्यावर अनेक खोल्या होत्या. शेवटी ते मला एका खोलीसमोर घेऊन गेले. दार उघडून ते हळू आवाजात म्हणाले, हा माझा मुलगा आर्यन. याची काळजी घेणे हीच तुमची मुख्य जबाबदारी आहे. मी खोलीत प्रवेश केला आणि समोर पलंगावर एक तरुण शांतपणे झोपलेला दिसला. त्याचा चेहरा अतिशय शांत होता. बाजूला औषधं, काही वैद्यकीय उपकरणं आणि पुस्तकांचा ढीग होता. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. इतका तरुण मुलगा इतक्या शांत अवस्थेत का आहे? हा प्रश्न माझ्या मनात आला. देशमुख काकांनी सांगितले की काही महिन्यापूर्वी झालेल्या एका गंभीर आजारावर आर्यनची प्रकृती खालावली होती. त्याला रोजच्या कामासाठी मदतीची गरज होती. त्याची काळजी घेणारी आधीची व्यक्ती अचानक नोकरी सोडून गेली होती आणि त्यामुळे त्यांना नवीन केअरटेकरची गरज होती. मी सगळी माहिती शांतपणे ऐकून घेतली. माझं काम म्हणजे वेळेवर औषधं देणे, डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेणे, जेवणाची व्यवस्था करणे आणि त्यांच्याशी शक्य तितकं बोलत राहणे. पहिल्या दिवशी आर्यन माझ्याशी फारसं बोलला नाही. मी त्याला औषधं दिली तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच राग आणि दुःख दिसत होतं. मी मात्र त्याला काहीही जबरदस्तीने विचारलं नाही. शांतपणे त्याच्या खोलीचा आवराआवर केली आणि बाहेर आले.
रात्री जेवताना देशमुख काका मला म्हणाले, अन्वी, आर्यन स्वभावाने वाईट नाही, पण गेल्या काही महिन्यात त्याच्यावर खूप काही आलं आहे. तुम्ही त्याच्याशी संयमाने वागा. त्या रात्री मला झोप येत नव्हती. मनात सतत आर्यनचा चेहरा येत होता. त्या घरात काहीतरी असं होतं जे मला समजत नव्हतं. घरातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी लपवत होती. लपवत असल्यासारखे वाटत होते. विशेषतः देशमुख काकांच्या चेहऱ्यावरचं दुःख माझ्या लक्षात येत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आर्यनच्या खोलीत गेले तेव्हा त्या खिडकीजवळ बसला होता. मी त्याच्यासाठी चहा ठेवला आणि म्हणाले, तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा. तो काही क्षण शांत राहिला आणि अचानक म्हणाला, तुम्ही इथे किती दिवस काम करणार आहात? मी हसत म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला माझी गरज आहे तोपर्यंत. माझ्या उत्तरावर त्याने पहिल्यांदा माझ्याकडे नीट पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर हलकंसं हसू उमटलं. पण त्याच क्षणी त्याने टेबलावर ठेवलेला एक जुना फोटो हातात घेतला आणि त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. मी नकळत त्या फोटोकडे पाहिलं. त्या फोटोत आर्यन एका तरुण मुलीसोबत हसताना दिसत होता. तो फोटो पाहताच त्याच्या डोळ्यात वेदना उमटल्या. त्याने फोटो लगेच ड्रॉवरमध्ये ठेवला आणि मला बाहेर जाण्यास सांगितले. मला तेव्हा कळलं नव्हतं की त्या फोटोमागे आर्यनच्या आयुष्यातले असं एक गुपित दडलेलं आहे, ज्यामुळे माझंही आयुष्य पुढे पूर्णपणे बदलणार होतं. आर्यनने तो फोटो ड्रॉवरमध्ये ठेवला आणि मला खोलीबाहेर जाण्यास सांगितले. पण त्याच्या डोळ्यात आलेले दुःख माझ्या मनातून काही केल्या जात नव्हतं. मी त्याला आणखी काही विचारलं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अशा आठवणी असतात ज्याच्याबद्दल बोलायची तयारी नसते, हे मला माहिती होतं. त्यामुळे मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केलं. हळूहळू माझी रोजची दिनचर्या ठरली. सकाळी लवकर उठून घरातलं आवरायचं, नाश्ता तयार करायचा, आर्यनची औषधं वेळेवर द्यायची. त्यासाठी जेवण बनवायचं आणि डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम करून घ्यायचे. सुरुवातीला आर्यन प्रत्येक गोष्टीत नकार द्यायचा. मला काही नको, तुम्ही तुमचं काम करा, मला एकटं सोडा, असं तो वारंवार म्हणायचा. पण मी त्याच्या बोलण्याचा राग मानत नव्हते. मला त्याची अवस्था समजून घ्यायची होती. एक दिवस मी त्याच्यासाठी त्याला आवडणारा साधा नाश्ता बनवला. त्याने पहिल्यांदा पूर्ण नाश्ता केला आणि काही न बोलता फक्त माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत धन्यवाद होतं हे मला जाणवलं. काही दिवस असेच गेले. हळूहळू आर्यन माझ्याशी बोलू लागला. त्याला पुस्तक वाचायला खूप आवडायचं. एकदा त्याने मला विचारलं, तुला वाचायला आवडतं का? मी हो म्हणाले. त्याने त्याच्या कपाटातून एक पुस्तक काढून माझ्या हातात दिलं आणि म्हणाला, हे वाच, मला आवडतं. त्या दिवसापासून आमच्यात छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणं सुरू झालं. त्याच्या चेहऱ्यावरचं गंभीरपणा थोडं कमी झालं होतं. देशमुख काकांनाही ते बदल पाहिले होते. एक संध्याकाळी त्याने मला हळू आवाजात सांगितलं, अन्वी, तू आल्यापासून आर्यनमध्ये खूप बदल झाला आहे. आधी तो दिवसभर कोणाशीही बोलत नसे. आता निदान तुझ्याशी तरी बोलतो. त्याच्या आवाजात समाधान होतं. पण त्या घरात माझ्या मनाला सतत एक प्रश्न त्रास देत होता. तो फोटो कोणाचा होता? त्या मुलीच्या आर्यनच्या आयुष्यात काय स्थान होतं आणि तिचं नाव घेताच त्याचा चेहरा एवढा का बदलत होता?
मला हा प्रश्न विचारायचा होता, पण एवढे वेळ येईपर्यंत शांत राहण्याचं मी ठरवलेलं. एक दिवस रात्री आर्यनला औषध देऊन मी खोलीतून बाहेर पडत होते. तेवढ्यात त्याच्या टेबलाखालची एक फाईल खाली पडली. मी ती उचलण्यासाठी वाकले तेव्हा फाईलमधून एक जुना कागद बाहेर आला. त्यावर एका हॉस्पिटलचं नाव आणि एक तारीख लिहिलेली होती. मी तो कागद परत फाईलमध्ये ठेवण्यात इतक्यात आर्यनने तो माझ्या हातातून घेतला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच ताण दिसला. तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, अन्वी, या घरातल्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करू नकोस. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली तर माणूस आणखी दुःखवतो. त्याचा आवाज ऐकून मी शांत झाले. त्या रात्री मात्र मला झोप लागली नाही. आर्यनने असं का म्हटलं असेल याचा विचार करत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख काका नेहमीपेक्षा जास्त चिंतेत दिसत होते. त्यांनी मला स्वयंपाकघरात बोलवून घेतलं आणि म्हणाले, अन्वी, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण आर्यनच्या भूतकाळाबद्दल कोणाशीही बोलू नकोस. त्याला पुन्हा जुन्या गोष्टी आठवायला लागल्या तर त्याची प्रकृती बिघडू शकते. मी त्यांना होकार दिला, पण त्याच्या बोलण्यातून माझी उत्सुकता आणखी वाढली. त्या दिवशी दुपारी आर्यन झोपला असताना मी त्याची खोली आवरत होते. पुस्तकांच्या कपाटामागे एक छोटासा बॉक्स दिसला. तो बंद होता. मी तो उघडला नाही, पण बॉक्सवर एक छोटासा कागद चिटकवलेला होता. त्यावर फक्त 2 शब्द लिहिलेले होते. अन्वीला दे. माझं नाव पाहून माझ्या हातापायांना अक्षरशः कंप सुटला. हा बॉक्स माझ्यासाठी होता, पण मला या घरात येऊन अजून काहीच दिवस झाले होते. आर्यनला माझ्याबद्दल आधीपासून काही माहिती होतं का? आणि हा बॉक्स त्याने माझ्यासाठी का ठेवला होता? मी काहीही न बोलता तो बॉक्स तिथेच ठेवला. संध्याकाळी आर्यन जागा झाल्यावर मी त्याच्याकडे पाहत राहिले. मनात शेकडो प्रश्न होते, पण ओठावर एकही प्रश्न आला नाही. तेवढ्यात आर्यनने माझ्याकडे पाहून शांतपणे विचारलं, अन्वी, तुला या बॉक्सबद्दल दिसलं ना? मी काही बोलण्याआधीच त्याने पुढे सांगितलं, आता वेळ आली आहे की तुला माझ्या आयुष्यातलं खरं सत्य सांगावं. आर्यन काही क्षण शांत बसला. त्याच्या चेहऱ्यावर इतके दिवस लपवून ठेवलेलं दुःख स्पष्ट दिसत होतं. मी त्याच्यासमोर शांतपणे उभे राहिले. तो हळू आवाजात म्हणाला, अन्वी, माझ्या आयुष्यात काही वर्षांपूर्वी असं काही घडलं आहे ज्यामुळे मी पूर्णपणे बदलून गेलो. त्या घटनेनंतर मला कोणावरही विश्वास ठेवण्याची इच्छा राहिली नव्हती. तू या घरात आलीस तेव्हा मला वाटलं होतं की तूही बाकीच्यासारखी काही दिवस राहशील आणि निघून जाशील. पण तुझ्या वागण्यात मला कधीच स्वार्थ दिसला नाही. म्हणूनच आज तुला सगळं सांगण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने टेबलावरचा तो छोटा बॉक्स माझ्यासमोर ठेवला. माझ्या मनात धडधड सुरू झाली. आर्यनने बॉक्स उघडला आणि त्यातून एक जुना फोटो, काही कागद आणि एक पत्र बाहेर काढलं. त्याने फोटो माझ्या हातात दिला. तोच फोटो होता जो मी काही दिवसांपूर्वी पाहिला होता. त्या फोटोतील मुलगी हसत होती, पण आर्यनच्या डोळ्यात मात्र वेदना होत्या. मी हळू आवाजात विचारलं, ही कोण आहे? आर्यन काही क्षण काहीच बोलला नाही. त्याने खिडकीबाहेर पाहिलं आणि मग म्हणाला, तिचं नाव सायली होतं. ती माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती होती.
आम्ही दोघं एकमेकांना खूप वर्षापासून ओळखत होतो. आमचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या काही दिवस आधी तिच्या आयुष्यात एक मोठी समस्या निर्माण झाली. तिने मला सत्य सांगण्याऐवजी माझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मला तिच्यावर राग आला. मी तिला खूप शोधलं, पण ती मला पुन्हा कधीच भेटली नाही. मी शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होते. त्याच्या आवाजात रागापेक्षा दुःखच जास्त होतं. तो पुढे म्हणाला, तिच्या जाण्यानंतर माझं आयुष्य बदललं. त्याच काळात माझ्या तब्येतीच्या समस्या सुरू झाल्या. मी स्वतःला सगळ्यापासून दूर केलं. बाबा माझ्यासाठी खूप प्रयत्न करत होते, पण मी कोणाचंही ऐकत नव्हतो. मी त्याला विचारलं, पण या सगळ्यांचा माझ्याशी काय संबंध? माझा प्रश्न ऐकून आर्यनने काही क्षण माझ्याकडे पाहत राहिलं. मग त्याने माझ्या हातात ते पत्र दिलं. हे पत्र मला काही महिन्यापूर्वी मिळालं. त्या सायलीने लिहिलेलं होतं. तिने मला सांगितलं होतं की तिच्या जाण्यामागचं खरं कारण मला एक दिवस नक्की कळेल. पण त्या पत्रात तिने आणखी एक व्यक्तीचा उल्लेख केला होता, आणि ती व्यक्ती म्हणजे तू. आणि मी हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी सायलीला कधीच भेटले नाही, मी आश्चर्याने म्हणाले. आर्यन म्हणाला, मलाही तेच वाटलं होतं, पण या पत्रात तुझं नाव आणि तुझ्या कुटुंबाचा उल्लेख आहे. म्हणूनच मी तुला या घरात नोकरी देण्यापूर्वी तुझ्याबद्दल माहिती घेतली होती. मला तुझ्याकडून काहीतरी जाणून घ्यायचं होतं. माझ्या मनात आता असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. मी आर्यनकडे पाहून म्हणाले, मला काहीच माहीत नाही. माझ्या कुटुंबाचा या सगळ्याशी काही संबंध आहे हे मला खरंच माहिती नाही. आर्यनने माझ्यावर संशय घेतला नाही. उलट तो शांतपणे म्हणाला, मला माहीत आहे, म्हणूनच तुला इथे आणलं आहे. मला तुझ्याकडून उत्तर हिसकावून घ्यायची नाहीत. मला फक्त सत्य समजून घ्यायचं आहे. त्याने पुन्हा तो जुना कागद माझ्यासमोर ठेवला. त्यावर एका हॉस्पिटलचं नाव, आणखी एक तारीख होती. मी ती तारीख पाहिली आणि माझ्या डोक्यात अचानक एक जुनी आठवण चमकून गेली. माझ्या आईने अनेक वर्षांपूर्वी सांगितलेली एक गोष्ट मला आठवली. माझ्या जन्माच्या काही दिवस आधी आई एका हॉस्पिटलमध्ये होती, आणि त्या काळात तिच्यासोबत एक अनोळखी मुलगीही होती. मी घाबरलेल्या आवाजात म्हणाले, आर्यन, मला वाटतं माझ्या आईला कदाचित या गोष्टीबद्दल काही माहीत असेल. आर्यनने माझ्याकडे आशेने पाहिलं. त्याने लगेच काहीही बोलला नाही. त्या रात्री मी आईला फोन करण्याचा निर्णय घेतला. फोन लागला, पण आईने माझा आवाज ऐकताच काही क्षण शांतता पाळली. मी तिला त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं. हे नाव ऐकताच आईचा आवाज बदलला. ती म्हणाली, आणि तुला हे नाव कुठून मिळालं? माझ्या अंगावर काटा आला. मी आईला सगळं सांगितलं. बराच वेळ शांत राहिल्यानंतर आईने फक्त एवढंच म्हटलं, उद्या घरी ये. काही गोष्टी फोनवरच सांगता येत नाहीत. फोन ठेवल्यानंतर मी आर्यनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. आम्ही दोघांनाही जाणवत होतं की आता या घरात दडलेले रहस्य उघडण्याची वेळ आलेली आहे. पण मला अजून एक गोष्ट माहिती नव्हती. माझ्या आईने दुसऱ्या दिवशी मला जे सत्य सांगितलेलं ते ऐकल्यानंतर माझा आर्यनकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलणार होता.